मोठ्या उत्साहाने पुढे घेऊन जाते. तसं बघायला गेलं ना तर व्हायोलिन हे पाश्चात्य तंतुवाद्य आहे, पण भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये व्हायोलिनने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय संगीत, व्हायोलिन, तरुण पिढी, मी नेमकं काय सांगते असा प्रश्न पडला असेल की नाही. मंडळी, कारण आहे 50 व्हायोलिनच्या सुरांनी रंगलेला गुरुवंदन हा भव्य संगीत सोहळा. भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या रायकर म्युझिक फाउंडेशन तर्फे 27 जून 2026 रोजी संध्याकाळी 6 वाजता प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर इथे गुरुवंदन ह्या विशेष संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम ज्येष्ठ व्हायोलिन वादक पंडित मिलिंद रायकर यांच्या संगीत साधनेच्या 61 वर्षांच्या गौरवशाली प्रवासाला तसेच रायकर अकॅडमी ऑफ व्हायोलिनच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे कलर्स ऑफ व्हायोलिन 50 व्हायोलिन सिम्फनी हे भव्य सादरीकरण. या अनोख्या प्रस्तुतीतून भारतीय शास्त्रीय संगीत, लोकसंगीत आणि समकालीन संगीताच्या विविध छटा व्हायोलिनच्या सुरांमधून रसिकांना अनुभवता आल्या. यावेळी संगीत क्षेत्रातील प्रतिष्ठेचा पंडित DK दातार पुरस्कार जागतिक कीर्तीचे बासरी वादक पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमात व्हायोलिन वादक यज्ञेश रायकर यांचे व्हायोलिन वादन आणि त्यांना लाभलेली सत्यजित तळवळकर यांची तबला साथ सुद्धा रसिकांना अनुभवता आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संगीतकार पद्मश्री पंडित सुरेश तळवळकर तसेच प्रख्यात गायिका पद्मश्री विदुषी अश्विनी भिडे देशपांडे उपस्थित होत्या. संगीत प्रेमींसाठी हा कार्यक्रम एक अविस्मरणीय पर्वणी ठरली. आपल्या समाजातल्या अनेक